अजित पवार कोकण दौऱ्यावरती होते आणि आता त्यांनी सावड्यामध्ये शेखर निकम यांच्या घरी भेट दिलेली आहे। कशी स्वरूपाची भेट होती, काय? अतिशय कौटुंबिक स्वरूपाची भेट होते। जनरली आपल्याला माहिती आहे की पवार फॅमिलीपैकी त्यावेळी आलेले प्रत्येकजण चहाला घरी येऊन जात असत। निकम साहेबांचं स्मारक बघणं हे एक होतं आणि वेळ होता म्हणून स्मारकाकडे पण जाता आलं। त्या निमित्तानं सभा झाली, सभेला लोकांची संख्या मोठी होती। विकासाच्या मुद्द्यावरती बॅनर्स वगैरे खूप प्रमाणात लावले होते। किती प्रमाणात ह्या योजना सक्सेस झाल्यात? निश्चितपणे विकासाच्या कामाच्या दृष्टीने इथून पुढच्या काळात देखील आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून आपण विकास कामं करणार आहोत। यापूर्वी देखील जी रखडलेली कामं होती ती मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे केला। काही कामं झाली, काही कामं व्हायची आहेत, काही कामं पाईपलाईनमध्ये आहेत। त्यामुळे ही सगळी कामं निश्चितपणे होणार आहे। काल दादांनी देखील विकासाचाच मुद्दा लावून धरलेला आहे आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की येत्या काही दिवसामध्ये ही सर्व कामं पूर्ण होऊन एक चांगल्या पद्धतीने पर्यटन समृद्ध कोकण आणि पर्यटन समृद्ध चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ ह्या दृष्टीने माझे देखील त्याच पद्धतीचे प्रयत्न असणार। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आपण दादांचा हात धरलात, विकासाच्या मुद्द्यासाठी मी जातोय असं म्हणाला होतात। किती निधी मिळाला आपल्याला, कशा पद्धतीने विकास झालाय? आज बघताय तुम्ही चिपळूणची पाणी योजना असेल, इतर योजना असेल, वेगवेगळी धरणं असतील, सावर्ड्याचं 90 कोटीचं धरण असेल, त्याचबरोबर रोड्सची कामं असतील, पुलांची कामं असतील, पाझर तलावाची कामं असतील, वेगवेगळ्या पर्यटनाच्या माध्यमातून गांधारेश्वर असेल, मार्लेश्वर असेल, टिकलेश्वर असेल, कसबा असेल, छत्रपती संभाजी महाराज स्मारक असेल, या सगळ्याला त्या पद्धतीचा निधी मिळवून देण्याचं काम केलेलं आहे। सामाजिक विचारायचं असेल तर मुस्लिम समाजाच्या वॉलच्या निगडीत असेल, तिथल्या बांधकामाच्या निगडीत असेल, धनगर समाजाचं देखील समाज मंदिर उभं करायचं आहे, जंगम समाजाचं आहे, लोहार समाजाचं आहे, ही सर्व सामाजिक मंडळं देखील उभारण्याचं काम आपल्याला त्या माध्यमातून मी निश्चितपणे दादांच्या माध्यमातून पूरक करू शकलो आणि दादांच्या सोबत असल्यामुळे काही गोष्टी साध्य सोप्या होतात। काम पुढं चालू ठेवायचं आणि वैयक्तिक माझाही संपर्क प्रत्येकाशी आहे, ते अजून वाढवलं लागेल। शेवटी निवडणूक म्हटली की निवडणुकीच्याच माध्यमातून घ्यावी लागते। तिथं फार मोठं म्हणजे कष्ट तर करावेच लागतात आणि कष्ट करणं ही पहिल्यापासून माझी सवय आणि इथून पुढच्या काळात मी लोकांसाठी जे करता शक्य आहे ते करण्यासाठी प्रामाणिक आहे, कटिबद्ध। दादा आले, दादांना लोकांचा प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळालेला पाहायला मिळाला। यात्रेमधून पवारसाहेब येत आहेत, प्रचारासाठीच येत आहेत। काय निवडणुकीकडे कसं बघताय, काय वाटतंय? धडधड भरते? निवडणुकीला उभं राहताना धडधड भरून वगैरे काय चालत नसतं, कारण शेवटी ती निवडणूक आहे, लोकांच्या मतावर चाललेलं राजकारण असतं। त्यामुळे निश्चितपणे आव्हानंही असतात, त्याला तोंड देणं, त्याच्यातून संघर्ष करणं, त्यातून पुढं जाणं हा आपल्याला पहिल्यापासूनच आहे। स्वर्गीय निकम साहेबांना देखील प्रचंड संघर्ष करावा लागला। काँग्रेसमधून ते बाहेर पडून राष्ट्रवादीत गेले, कदाचित काँग्रेसमध्ये असते तर त्यांना अजून काही चांगली संधी देखील मिळू शकली असती, पण त्यावेळी काँग्रेसने देखील आम्हाला सगळं काही देत असताना आम्हाला ते सोडून त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये जाणं भाग पडलं। त्याही वेळी शेवटी आव्हानं होती, आजही आव्हानं असणार आहेत। शेवटी आव्हानाशिवाय जीवन नसतं, पण तो या सगळ्या आव्हानाला सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन त्याच्या समोर उभं राहून ताकद लावून ती परतवण्याची आमच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील तेवढी तयारी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट समित गजनेसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।